धोंडीबा स्वभावाने आणि परिस्थितीने गरीब माणूस. हमाली करून तो आपले घर चालवायचा. त्याच्या जोडीला असायचा त्याचा लाडका बैल छब्या. धोंडीबा आणि छब्या शहरात जाऊन दिवसभर लोकांचा बोजा ओढायचे आणि मिळालेल्या पैशातून आपला उदरनिर्वाह करायचे. नुकतेच धोंडीबाच्या मुलीचे लग्न जमले होते. लग्नासाठी धोंडीबाकडे पैसे नव्हते, तरीही त्याने मुलीच्या लग्नाचा निर्णय घेतला होता. नातेवाईक मदत करतील या भरोशावर त्याने लग्न ठरवले होते, पण त्याला एकाही नातेवाईकाने मदत केली नव्हती आणि त्यामुळेच धोंडीबा चिंतेत होता. पुढे काय होणार या विचाराने त्याची झोप उडाली होती. आपल्या मुलीला वडिलांची अवस्था बघवत नव्हती. तिलाही स्वतःच्या घरची गरिबी माहीत असल्याने एक दिवस ती धीर करून वडिलांना म्हणाली, बाबा, माझे लग्न ठरवल्यापासून तुम्ही चिंतेत दिसताय. मला माहीत आहे तुमच्याकडे लग्नासाठी पैसा नाही. केवळ नातेवाईकांच्या भरोशावर तुम्ही माझ्या लग्नाचा निर्णय घेतला, पण नातेवाईकांनी ऐन वेळी आपल्याला दगा दिला. त्यामुळेच तुम्ही काळजी करताय हे माहीत आहे मला. बाबा, माझ्या लग्नाची तुम्ही अजिबात चिंता करू नका. आता तुमच्याकडे पैसे नसतील तर हे लग्न थांबवा. जेव्हा आपली चांगली परिस्थिती येईल ना, तेव्हा आपण लग्नाचा विचार करू. मुलीचे बोलणे ऐकून धोंडीबाला तिचे कौतुक वाटले, पण स्वतःच्या हतबलतेची लाज सुद्धा वाटली. त्यामुळे दुःखी स्वरातच तो मुलीला म्हणाला, बेटा, काळजी करू नकोस. अगं, हा तुझा बाप जिवंत असेपर्यंत तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. मी काहीही करीन, पण तुझे लग्न ठरलेल्या दिवशीच लावून देईन. धोंडीबाने मुलीची कशीबशी समजूत काढली आणि तो पैशाची तजवीज करण्यासाठी एका ओळखीच्या ठिकाणी निघाला. धोंडीबा पैशाची मदत मागण्यासाठी दत्तू शेठकडे आला होता. दत्तू शेठ मालदार होता. त्याच्याकडे गडगंज संपत्ती आणि जमीन जुमला होता. तो लोकांना कर्जाऊ पैसे द्यायचा. धोंडीबा आपली वेळ निभावून नेण्यासाठी त्याच्या घरी याचक म्हणून आला होता. धोंडीबाला दारात उभे असलेले पाहून दत्तू शेठने त्याला म्हटले, ये ये धोंडीबा, आज इकडे कशी काय वाटवाकडी गेलीस? शेठजी, एक अडचण होती बघा, आणि म्हणून तुमच्याकडे आलोय. कसली अडचण? शेठजी, माझ्या मुलीचे लग्न ठरले हो. लग्नासाठी पैसे कमी पडत आहेत आणि म्हणून तुमच्याकडे पैसे मागायला आलोय. तसे माझ्याकडे हमाली करून मिळालेले थोडेफार पैसे आहेत, पण तेवढे पैसे लग्नाला पुरणार नाहीत. बर बर, किती पैशाची गरज आहे तुला? दत्तू शेठने विचारले. 50,000 रुपये तरी लागतील शेठ, काकुळतीला येत धोंडीबा बोलला. एवढे पैसे? आणि ते कशाच्या आधारावर देऊ तुला? दत्तू शेठने विचारले. शेठ, तुमचे पैसे मी ठेवणार नाही बघा. हमाली करून पैसे फेडेन मी तुमचे. तुम्ही नाही म्हणू नका. माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे. अरे, ते सगळे खरे आहे, पण मी तुला एवढे पैसे कसे देऊ? तू काही गहाण ठेवणार असशील तर देईन मी तुला पैसे, दत्तू शेठने म्हटले. तसा बारीक स्वरात धोंडीबा म्हणाला, पण शेठ, अहो, माझ्याकडे गहाण ठेवायला काही सुद्धा नाही हो. माझ्याकडे ना शेती आहे ना धडघर. जे माझं घर आहे ना, ती साधीशी झोपडी आहे. माझा छब्या बैल सोडून माझ्याकडे दुसरं काहीच नाही हो. अच्छा, बैल तर आहे ना तुझ्याकडं, मग तुझा बैल गहाण ठेव माझ्याकडं, दत्तू शेठने मार्ग सुचवला. पण बैल गहाण ठेवून कसं जमल शेठ? अहो, त्याच्या जीवावरच मी बाजारात हमाली करतोय. तो बोजाची गाडी ओढतो म्हणूनच आमचं पोट भरते शेठ. आता त्याला जर गहाण ठेवलं तर माझं काम बंद होईल ना. माझ्यावर विश्वास ठेवा शेठ. पैसे द्या तुम्ही, मी तुमचे पैसे प्रामाणिकपणे लवकरच फेडीन. धोंडीबा काकुळतीला येत बोलला, पण त्यावर दत्तू शेठ त्याला म्हणाला, हे बघ धोंडीबा, गहाण वस्तू असल्याशिवाय मी पैसे नाही देणार. तू तुझा बैल गहाण ठेव आणि माझ्याकडनं खुशाल पैसे घेऊन जा. दत्तू शेठने निर्वाणीचे उत्तर दिले. तसा धोंडीबा विचार करू लागला. त्याला काय करावे ते सुचेना. तो द्विधा अवस्थेत सापडला होता. इकडे आड आणि इकडे विहीर अशी त्याची अवस्था झाली होती. अखेर सगळे इलाज खुंटल्यावर त्याने दत्तू शेठकडे आपला बैल गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. दत्तू शेठकडे बैल गहाण ठेवून धोंडीबा मुलीच्या लग्नासाठी पैसे घेऊन गेला.
बैल दुसऱ्याच्या हाती सोपवताना त्याच्या मनाला फार वेदना झाल्या होत्या, पण त्याचा नाईलाज होता. छब्या बैल सुद्धा मालकाला दूर जाताना बघून केविलवाण्या नजरेने मालकाकडे बघत होता. धोंडीबाने बैल दत्तू शेठच्या ताब्यात दिल्यानंतर बैलाचे वाईट दिवस सुरू झाले. दत्तू शेठने छब्या बैल आपल्या नोकराच्या हाती सोपवला आणि बैलाकडून भरपूर काम करून घेण्याच्या त्याला सूचना दिल्या. दत्तू शेठचा नोकर छब्या बैलाला रोजच आवताला झुंपायचा. दिवसभर त्याच्याकडून आतोनात कष्ट करून घ्यायचा. त्याला खायला मात्र कमी घालायचा. दत्तू शेठच्या बैलांना मात्र हा नोकर भरपूर खाद्य घालायचा, त्यांना पुरेशी विश्रांती द्यायचा. पण छब्याला मात्र ना धड विश्रांती मिळत होती ना धड खायला मिळत होते. धोंडीबाच्या बैलाला जाणून बुजून कष्ट करायला लावून त्याची उपासमार केली जात होती. अखेर छब्या बैल अशा अघोरी वागण्याने आशक्त झाला. त्याची हाडे काडे दिसू लागली. त्याच्या अंगातली शक्ती संपली, पण त्याच्या मागचे कष्ट काही संपत नव्हते. दत्तू शेठचा नोकर त्याला मारझोड करून दिवसभर कामाला जुंपतच होता. बैलाप्रमाणे इकडे धोंडीबा सुद्धा दिवसभर कष्ट करत होता. आता त्याच्या जोडीला त्याचा छब्या बैल नसल्याने धोंडीबा एकटाच हातगाडी ओढायचा. बोजा ओढत हमाली करायचा आणि कर्ज फेडण्यासाठी हमालीचे पैसे साठवायचा. बराच काळ लोटला. आता धोंडीबाकडे कर्ज फेडण्या एवढे पैसे जमा झाले होते. तसा धोंडीबा ते पैसे घेऊन दत्तू शेठकडे निघाला. इकडे दत्तू शेठचा नोकर छब्याला घेऊन आऊत हाकत होता. बाजूलाच उभा राहून दत्तू शेठ आपल्या शेताचे निरीक्षण करत होता. आवताला जोडलेला छब्या कसे बसे पाय उचलत आऊत ओढत होता. त्याच्या अंगामध्ये कणभर सुद्धा ताकद उरली नव्हती. नोकराच्या चाबकाच्या फटक्यामुळे छब्या जीवाच्या आकांताने आऊत ओढत होता. त्याला राहून राहून आपल्या मालकाची आठवण येत होती. त्याचा मालक धोंडीबा त्याला पोटच्या मुलाप्रमाणे जपायचा, पण इथं मात्र त्याची अवस्था फार वाईट झाली होती. गेले कित्येक दिवस छब्या मालकाच्या वाटेकडे डोळे लावून काम करायचा. आता सुद्धा आऊत ओढता ओढता तो भरल्या डोळ्यांनी आपल्या मालकाची वाट बघत होता. एवढ्यात खूप दूरवरून धावत पळत येणारा धोंडीबा त्याने पाहिला आणि त्याच्या डोळ्यामध्ये टचकर पाणी आले. तो चापकाच्या फटक्यांची पर्वा न करता जागेवरच उभा राहिला आणि मालकाच्या आकृतीकडे बघू लागला. धोंडीबा अगदी जवळ येऊन पोचला तसा छब्या मटकन खाली बसला. एवढा वेळ कसा बसा आऊत ओढणारा छब्या अंगातले त्राण संपल्यागत खाली बसला होता. नोकर त्याला फटके मारून उठवू पाहत होता, पण छब्या तसाच बसून राहिला. त्याला हालचाल करणे सुद्धा जमत नव्हते. दूरवरून धोंडीबाने आपल्या छब्याला पाहिले, त्याची अवस्था पाहिली आणि तो वेगाने त्याच्या जवळ येतो ओरडतच म्हणाला, छब्या माझ्या राजा, अरे काय झाले रे? अशी तुझी अवस्था कशी काय झाली बाळा? अरे तू एवढा कसा काय वाळलास? छब्याच्या अश्रू भरल्या डोळ्यात बघत धोंडीबाला एकूण परिस्थितीचा अंदाज आला होता. तसा तो दत्तू शेठ आणि त्या नोकराकडे बघत रागाने ओरडला, काय रे, तुम्ही माणसं आहात का राक्षस? माझ्या सोन्यासारख्या छब्याची अशी अवस्था करून टाकली. अरे त्याला खायला घातलीत की नाही तुम्ही, का नुसतेच कामाला झुंपले? आणि किती मारलंय रे माझ्या छब्याला. थोडी सुद्धा दया माया नाही आली का तुम्हाला माझ्या या मुक्या जीवाची? अरे इतके कसे काय निष्ठुर झालात रे तुम्ही? बोलता बोलता धोंडीबा रडू लागला आणि रडता रडता तो छब्याकडे मायेने बघत म्हणाला, छब्या बाळा, आता घाबरू नकोस. हा तुझा मालक, तुझा धोंडीबा आलाय. आता तुला कोणी त्रास देणार नाही कोणी काम करायला लावणार. मी तुला आपल्या घरी न्यायला आलोय रे माझ्या छब्या. चाल, उठ, चाल, आपण आपल्या घरी जाऊ. धोंडीबा छब्याला उठवू पाहत होता, पण अश्रू भरल्या डोळ्यांनी मालकाकडे बघणारा छब्या जणू काही धोंडीबाला म्हणत होता, मालक, आता फार उशीर झाला हो. तुमचा हा छब्या आता नाही उठू शकत. मालक, आपली सोबत इथपर्यंतच होती. तुमच्या भेटीसाठी मी अजूनपर्यंत कसा बसा तग धरून होतो. आता तुम्ही भेटलात, मी भरून पावलो मालक. आता मी सुखानं डोळं मिटायला मोकळा. तुम्ही स्वतःची काळजी घ्या मालक. अश्रू भरल्या डोळ्यांनी धोंडीबाकडे एकटक बघणाऱ्या छब्याने धोंडीबाच्या कुशीतच शेवटचा श्वास घेतला आणि त्याने मान टाकली. छब्याच्या जाण्याने धोंडीबाने जो आक्रोश केला तो ऐकून रानातल्या कणनकानाला हुंदका फुटला. एक स्वामीनिष्ठ बैल
मालकाच्या हितासाठी अखेरपर्यंत कष्टत राहिला आणि मालकाच्या कुशीतच आपला देह ठेवून कायमचा दूर निघून गेला.